आवड कुटुंबियांना टार्गेट केलं जातं ह्याच्या आधी सुद्धा बघितलं होतं. काय कारण आहे याच्या मागे आणि आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे तुम्ही आलात पोलीस स्टेशनमध्ये, काय दिसतंय तुम्हाला? जे काही दिसतंय ते फारच वाईट आहे. आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की ठीक आहे, कधीतरी लोक कुठच्या तरी एका नशेमध्ये, मग ती सत्तेची असो, दारूची असो, पैशांची असो, असं बोलतात. आत्ता ज्या व्यक्तीबद्दल जी व्यक्ती चर्चेत आहे ती नेहमीच असं कोणाला सगळ्यांना सांगत असते, मी ह्याला ठोकेन त्याला ठोकेन. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता जी काही क्लिप आमच्या हातात आली आहे, तुमच्याही आली आहे, सगळीकडे ती व्हायरल झाली आहे. मी 100% सांगू शकते तो आवाज महेश अहिरांचाच आहे. कारण वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आमचं बऱ्याच वेळा बोलणं झालं आहे फोनवर. त्याच्यामुळे मी माननीय DCMना सांगू इच्छिते, तुम्ही 100% इन्व्हेस्टिगेट करा, पण तो आवाज त्यांचाच आहे, त्याबद्दल दुमत नाही. ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे त्या क्लिपमध्ये जर सगळ्यांनी नीट ऐकलं तर एखादा डॉन, आणि ते बोललेही आहेत, माझा जावयाला माझ्यावर खूप अभिमान आहे कारण मी डॉन आहे, सो बी इट. पण त्यांनी प्रॉपर सांगितलं आहे की नताशाचं नाव घेतलं आहे, साहेबांचं नाव घेतलं आहे, आमच्या जावयाचं नाव घेतलं आहे. आणि मी आधीच सांगू इच्छिते की ॲलनचं कुटुंब आहे ना, त्यांना महेश अहिरांच्या अस्तित्वाची सुद्धा जाणीव नाही आहे. म्हणजे असा नावाचं कोणी गृहस्थ या जगात आहे हेही त्यांना माहीत नाही. इतक्या खालच्या थराला जाऊन एखाद्याच्या बद्दल असं वाईट बोलायचं आणि अशा तऱ्हेने कॉन्स्पिरेसी करायची. कोण कोण बाबाजी आय डोंट नो, त्यांच्याबद्दलही बोललं गेलं आहे, त्यांच्या पैशांच्या व्यवहाराबद्दलही नंतर बोललं गेलं आहे, जमिनीच्या व्यवहारांबद्दल बोललं गेलं आहे. ते सगळं पण ठीक आहे, पण माझी अशी स्पष्ट मागणी आहे की इतकं सगळं पुरावा हातात असताना आता याच्यानंतर प्रशासन, कायदा सुव्यवस्थेचे सो कॉल्ड रखवाले, पोलीस, हे सगळे काय करणार आहात आपण, हा मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. काल त्यांनी परवा रात्री मुंब्र्यातल्या आमच्या एका कार्यकर्त्याला फोन केला होता आणि त्यांनी परत हेच सांगितलं की तुम्ही नाव घेताय आणि माझे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत आणि मी आवाडला ठोकणार, पुढचा नंबर तुझा आहे. पण काय असतं माहिती आहे की इनोसंट लोक, असल्या घाणेरड्या लोकांचे फोन टॅपिंग करायची लोकांना सवय नसते आणि सगळीकडे लोकांना हल्ली पुरावे पाहिजे. दिले तरी फार काही तीर मारणार यातला भाग नाही आहे. त्या बिचाऱ्याला माहीत नव्हतं की हे असं बोलणार आहेत, की रात्री 10 वाजता फोन करून तुम्ही असं कोणाला तरी बोलता. तर आम्ही त्याला विचारलं की तू रेकॉर्ड केलं का? तो म्हणाला नाही, मला थोडी असं माहिती आहे की एवढ्या मोठ्या केडरचा ऑफिसर अशा तऱ्हेचं मुझे इस तरह के सांप के नाम से धमकी देगा, बोलेगा 13 नंबर अगला आहे. जर कुठच्या एखाद्या क्रिमिनलचा फोन असता तर प्रॉबेबली त्यांनी रेकॉर्ड केला असता, पण ह्यांचा महेश अहिरांचा फोन होता. त्यांनी बोला. एक बायको म्हणून आणि एका मुलीची आई म्हणून दुःख होतं अशा. मला याच्यात दुःखही होत नाही. मला याच्यामध्ये आश्चर्य हे वाटतं की त्याचं काम त्यांनी करावं. आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द किती दैदिप्यमान आहे हे आता तुम्हाला पुढच्या काही दिवसात 100% कळेलच. आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्यावर खूप ॲलिगेशन्स केले, पण ते कोणाचे ब्लू आईड बॉय आहेत ते आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांना सारखं वाचवलं जातं आहे. महेश अहिर इज नॉट द ओनली एक्झाम्पल इन TMC. आणि आता मात्र वेळ आलेली आहे की ते आणि त्यांच्यासारखे जे कोणी अधिकारी आहेत, आता जर पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही तर वी विल बी कंपेल्ड टू गो टू द कोर्ट फॉर जस्टिस. आणि नंतर जी काही ऑर्डर येईल त्याला तर पोलीस नाही नाकारू शकत. आणि मला खात्री आहे की आता मात्र पोलीस नुसतं आम्हाला संरक्षण देऊ नका. थँक्यू जर DCMने असं सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ, पण सिक्युरिटी देण्यापेक्षा असं ह्यांची बोलायची हिंमत कोणामुळे होते? खरोखर हा त्यांच्याच डोक्यातला आहे का दुसरं कोणीतरी त्यांच्याकडनं बोलवून घेत आहे? विनयभंग दाखल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींची सवय झाली तुम्हाला? बघा आता काय माहितीये का, आपण सगळे शंड झालोय. सगळ्या गोष्टींची सवय सगळ्यांनाच झाली नाही आहे. महागाईची, बेरोजगारीची, रोज रोज होणाऱ्या धार्मिक पाखंडीपणाची सगळ्यांनाच सवय झाली आहे. तुम्ही त्यातलेच आहात.
आता सवय नाही करायची तर काय करायचं काय, जर न्यायालय देखील ऐकत नसेल तर आम्हाला सवय करून घेणं भागच आहे ना. मग काय करायचं, सगळ्यांनी जीव द्यायचे आणि फक्त ह्यांनाच ठेवायचं का? पण आता असं होणार नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा. आता मात्र अगदी निकराची लढाई आहे आणि दिस इज माय ओपन चॅलेंज टू एव्हरीबडी. नाव इट हॅज कम टू माय फॅमिली. नताशाचा राजकीय कुठल्याही पक्षाशी संबंध नव्हता किंवा काही रिलेशन नसताना देखील तिला टार्गेट करण्यामागे काय हेतू आहे? नीचपणा. माणसाची मेंटॅलिटी सांगते, ज्याचं संपूर्ण आयुष्य वादग्रस्त असावं, ज्याची नोकरी वादग्रस्त असावी, डिग्र्या वादग्रस्त असाव्या, अशा मनुष्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो. आणि जेव्हा यांना एका तोंडाला 10 तोंड देणारे समोरून निर्माण होतात तेव्हाच यांची एवढी हिंमत वाढते. माननीय मुख्यमंत्र्यांना देखील माझं हे सांगणं आहे की ते ऑलवेज तुमचा नावाचा वापर करून सगळ्यांवर दादागिरी करत असतात. खूप लोक आम्हाला अप्रोच होतात. तर आत्ता जर थोडी तरी तुम्हाला जनाची नाही मनाची नाही चाड असेल तर प्लीज या क्लिपिंगवर काहीतरी ॲक्शन घ्या. खूप खालच्या थराला हे सगळं गेलेलं आहे सर, पण आता बस करा प्लीज, कारण तुमच्याही घरामध्ये फॅमिली आहे. महेश अय्यरने देखील सांगितलं की त्यांना देखील धमकवण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांना वारंवार त्या संदर्भात तक्रार केलेली आहे त्यांनी. त्यामुळे माझ्या क्लिपिंग कधीच्या होत्या जी हे सगळं हे बघा, हे सगळं लेट द पोलीस इन्व्हेस्टिगेट. जे त्यांचं काम आहे त्यांना करू द्या. पण आत्ता मी एक सांगते की असे क्रिमिनल कॉन्स्पिरसी जर होणार असतील तर जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी आहे तोपर्यंत ही शुड बी सस्पेंडेड. ताई, हिंदी में बता दीजिए कि आज टीएमसी के असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर को जो है वो एनसीपी के जो समर्थक हैं कार्यकर्ता उन्होंने मारपीट की है. मामला क्या है, जरा विस्तार से बताएं. आपको सिर्फ मारपीट नज़र आती है. आपके पास शायद वो दूसरी उनकी क्लिपिंग है जिसमें उन्होंने हमारे फैमिली को, अवार्ड साहब को तो चलो आए दिन लोग धमकाते ही रहते हैं, लेकिन मेरे बेटी को, मेरे दामाद को, हमारे समधी को, सबको मारने की, उड़ाने की, जिस तरह मूवी का एक ये जो प्लॉट होता है उस तरह की प्लॉटिंग करके धमकियां दी गई है. उसमें नाम दिए गए हैं, कहाँ से फील्डिंग लगाऊंगा, कोई बाबा जी करके है, हमें पता नहीं कौन है, पुलिस ढूंढे. वो बाबा जी कोई धार्मिक परमात्मा आत्मा, कोई डॉन है, इज अ क्रिमिनल, वी हैव नो आइडिया. इट्स अप टू देम टू फाइंड आउट. मैडम, ऐसा कहा गया है कि ये जो वाकया हुआ ठीक 2 दिन पहले अवार्ड साहब ने एक ट्वीट किया था. ट्वीट में ये मेंशन किया था कि जिस ऑफिसर के साथ मारपीट की गई है उसके कथित अंडरवर्ल्ड से कनेक्शन होने की बात कही गई. तो उसके बाद से इस तरीके का धमकी आना, इसको आप किस तरीके से देखती हैं? ये पहली मर्तबा नहीं है कि महेश अय्यर जी ने इस तरह की धमकी दी है. वो आए दिन सबको फ़ोन करके अवार्ड साहब को मैं किस तरह ठोकने वाला हूँ ये बोलते हैं. लेकिन क्या है कि लोग इतने नीच नहीं होते. उन्हें हर एक का फ़ोन रिकॉर्ड करने की आदत है, क्योंकि जिसके मन में डर रहता है ना वो हमेशा दूसरों से डरता रहता है. लेकिन जिन लोगों को वो फ़ोन करते हैं वो उनको आदत नहीं है ये सब चीज़ें रिकॉर्ड करने की. और आपने ही कहा है वो सहायक हुएवर ही इज़, आयुक्त है और वॉट, इस कैलिबर के आदमी का फ़ोन कोई क्यों रिकॉर्ड करे? क्योंकि इतना इस तरह के क्रिमिनल बातें मुझे नहीं लगता है कि उनके केडर के किसी ऑफिसर ने कभी सोचनी भी चाहिए. करने की तो बात ही दूर है. एक अंतिम सवाल ये कि जितेंद्र आव्हाड को पहले भी जान से मारने की धमकी आ चुकी है. उनके सिक्योरिटी को कम किया गया, मॉलेस्टेशन का केस किया गया और अब बात फैमिली तक पहुंच चुकी है. दामाद को, बेटी को टारगेट करने की बात कही गई है. शार्प शूटर्स हायर करने को लेकर बात कही गई है. पूरे मसले को किस तरीके से देखती हैं? बात परिवार तक आ गई है तो अभी देखिए, हाँ नहीं, अभी शायद देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि हम सिक्योरिटी प्रोवाइड करेंगे, उसके लिए मैं थैंक यू बोलती हूँ. लेकिन मैं ऑनरेबल हमारे जो चीफ मिनिस्टर है उनसे यही कहना चाहती हूँ कि सर नाउ इनफ, स्टॉप दिस. सबको पता है कि ये हर जगह उनका नाम लेकर दहशत फैलाते हैं. उन्होंने मुझसे खुद भी ये बात कही है एक बार, लेकिन मैंने रिकॉर्ड नहीं किया. सो वो सीधा अगर इनके परिवार के नाम से, माने अकेले वो नहीं, उनके बेटे के नाम से भी ये बहुत दहशत करते हैं. इन्होंने अपने ऑफिसर्स जो है, जो इनकी बात नहीं मानते, उनका भी जीना दुभर किया है. लेकिन क्या है, अगर ऊपर वाला ही उन पे मेहरबान हो तो ये बेचारे रह जाते हैं. हर एक के घर पे बच्चे हैं, हर एक के घर पे नौकर. अगर अवार्ड साहब जैसे
एक पॉलिटिशियन को अगर ये लोग इस तरीके से धमका सकते हैं तो आम आदमी इनके सामने क्या मुंह खोलेगा? पुलिस से क्या मांग? पुलिस से मांग यही है कि आप प्लीज़ इस बात को इन्वेस्टिगेट करें, न कि इसीलिए कि हम ये कह रहे हैं, बल्कि इसीलिए कि वो जो आवाज़ है वो महेश अय्यर जी की ही है और इसकी मैं 100% गारंटी दे सकती हूँ। बस एक अंतिम कमेंट बस, ये सब जो पूरा वाकया हुआ है मॉलेस्टेशन का, सिक्योरिटी कम करने का, उसके बाद ये कहीं ना कहीं मेंटली तौर पे परेशान करने की कोशिश की जा रही है। एक बार अगर इंसान ने ठान ली है कि डर के आगे जीत है ना सर, तो फिर आप मेंटली नहीं कुछ ये कर सकते। क्या कर सकते हैं? ज़्यादा से ज़्यादा एक गोली मार देंगे। आज तो उसके किसी ने निकाला भी था रिवॉल्वर हमारे लोगों को मारने के लिए, है ना। सो इतना कभी सोचो कि कभी कभी वो नोक शायद आप ही के सर का ना कभी भेद ले ले। थैंक यू।